जय शिवराय मित्रांनो, राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। याच्यासाठी जवळजवळ 7,200 कोटी रुपयाच्या आसपासचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता। शेतकऱ्यांना आतापर्यंत 5,500 कोटीच्या आसपासच्या पीक विम्याचं वितरण करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे आणि अद्याप देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। साधारणपणे 15 ते 20 लाख शेतकरी अद्याप ही पीक विम्यापासून वंचित आहेत। पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली जाते। काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं संथ गतीनं वाटप केलं जात आहे। गेल्या 2 दिवसापासून आपण पाहिलं की राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वाटप केलं जात आहे आणि या पीक विमा वाटपाचे अपडेट घेतल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारलं जातं की आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार का। मित्रांनो, जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळत असेल तरी आपल्याला पीक विमा मिळणार का हा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि यास्तव आपल्या स्वतःच्या पीक विमा पॉलिसीची काय स्थिती आहे, आपल्याला पीक विमा मंजूर झालेला का, हे ऑनलाईन पद्धतीनं तपासणं गरजेचं आहे आणि आपल्या मोबाईलवरती अगदी सहजरित्या आपण ही माहिती पाहू शकतो। मित्रांनो, PMFBYच्या पोर्टलला आपला पीक विमा मंजूर आहे का हे आपल्याला तपासता येतं। याच्यासाठी PMFBYच्या पोर्टलला जायचं आहे। या ठिकाणी आपल्या पॉलिसीची जी काही स्टेटस आहे त्या पॉलिसीच्या स्टेटसमधून आपल्या पॉलिसीची स्टेटसही आपण पाहू शकतो किंवा फार्मर कॉर्नरमधून लॉग इन करून आपल्या पीक विम्या संबंधातील पूर्ण डिटेल आपण पाहू शकतो। याच्यासाठी फार्मर लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचे। याच्यामध्ये फार्मर लॉग इन, गेस्ट लॉग इन आहे, याच्यामधून आपल्याला फार्मर लॉग इन करायचे आहे, ज्याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर, कॅप्चा कोड टाकून एक OTP मागवायचा आहे। मोबाईल नंबरवरती जो OTP आलेला आहे तो OTP टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपण याच्यामध्ये पाहू शकतो 2018, 19, 20, 21, 22, 23 आणि 24 अशा प्रकारे खरीप आणि रबी आपण ज्या काही पॉलिसी काढलेल्या आहेत या नंबरला ज्या काही पॉलिसी लिंक आहेत त्या सर्व पॉलिसी या ठिकाणी दाखवल्या जातील। आता तुम्हाला 2022चा पाहिजे असेल तर तुम्ही 2022 सिलेक्ट करून त्या ठिकाणी पाहू शकता काय स्टेटस दाखवली जाते। 2024ची सध्याची पॉलिसी या ठिकाणी दाखवली जाते। आता आपल्याला चेक करायचं आहे 2023चं, तर 2023 वर्ष निवडायचे, त्याच्यामध्ये पुन्हा खरीप आणि रबी हंगाम येतील। आपला खरीपाचा पीक विमा तर खरीप सिलेक्ट करायचं आहे। आता समजा तुम्ही एकापेक्षा जास्त पॉलिसी काढलेल्या असतील वेगवेगळ्या पिकाच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या, त्या सर्व पॉलिसी त्या ठिकाणी दाखवल्या जातील। आपल्याला ज्या पॉलिसीची स्टेटस पाहिजे त्या पॉलिसीला टिक करायचे। त्या पॉलिसीला टिक केल्यानंतर क्लेम स्टेटसमध्ये दाखवलं जाते किंवा त्या पॉलिसीला टिक केल्यानंतर त्या पॉलिसीची जी काही सविस्तर माहिती आहे तीसुद्धा तुम्हाला खाली दाखवली जाते। पॉलिसी नंबर असेल, तुमचा अकाउंट नंबर असेल, त्याच्याबद्दलची माहिती दाखवली जाते आणि पॉलिसी अप्रूव्ड आहे किंवा ती पॉलिसी रिजेक्ट केली होती वगैरे ती माहिती सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते। आता याच्या शेवटी आपल्याला एक क्लेम स्टेटस दाखवली जाते। या क्लेम स्टेटसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या क्लेम स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपण जर वैयक्तिक क्लेम केलेला असेल आणि त्याचं जर काही कॅल्क्युलेशन झालेलं असेल, त्याचं जर काही वितरण झालेलं असेल किंवा तो जर मंजूर असेल तर तो आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे। आता बऱ्याच जणांचे वैयक्तिक क्लेम मंजूर झालेले आहेत, त्याचं क्लेम स्टेटस अप्रूव्ड झालेलं आहे, परंतु अद्याप त्याचे पैसे वितरण करण्यात आलेले नाहीत। परंतु या ठिकाणी जर ॲक्सेप्ट आणि अप्रूव्ड जर असेल तर तो तुम्हाला पीक विमा मिळतो। आता याच्यानंतर दुसरी जी महत्त्वाची, जे बरेच जण म्हणतात की 75% येणार का, उर्वरित येणार का, आम्हाला 25% आलेलं आहे, अद्याप बाकी आहे, येणार का वगैरे वगैरे, तर याच्या खाली जे काही यील्ड बेस आहे म्हणजे तुमचा सरसकट विमा, तुमचा 75% विमा किंवा तुमचा जो काही उर्वरित विमा असेल तो तुम्हाला यील्ड बेसमध्ये येतो। आता यील्ड बेसमध्ये जर तुमचं महसूल मंडळ पात्र झालेलं असेल आणि त्यानुसार जर काही कॅल्क्युलेशन झालेलं असेल तर ते कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल। आता यील्ड बेसमध्ये रक्कम दाखवली जात असेल आणि त्याचं जर वितरण झालेलं नसेल तर तो विमा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जर यील्ड बेसमध्ये तुमचा 0 दाखवत असेल तर तुम्हाला यील्ड बेसचा अर्थात उर्वरित 75% सरसकट जो काही आहे तो विमा येणार नाही। वरती वैयक्तिक क्लेमचा जर वितरण झालेलं असेल आणि यील्ड बेसमध्ये जर 0 असेल तर इथून पुढे तुम्हाला विमा येणार नाही आणि जर वरती क्लेममध्ये काही अमाऊंट दाखवत असेल ते आलेली नसेल तर ती येईल। आता तीही रक्कम आलेली नसेल आणि यील्ड बेसमध्ये काही रक्कम दाखवत असेल तर या दोन्ही रकमा तुम्हाला येतील। आणि आज समजा तुम्हाला वैयक्तिक क्लेम नव्हता परंतु यील्ड बेसमध्ये काही रक्कम दाखवत असेल तर ती यील्ड बेसमध्ये जी काही रक्कम दाखवते ती तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होईल। तर अशा प्रकारे तुम्हाला विमा येणार का हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तपासू शकता। जिल्ह्याचा विमा वितरित होतोय, या जिल्ह्याला येणार का, त्या जिल्ह्याला येणार का वगैरे काही फायदा नाही। फक्त स्वतःच्या पॉलिसीच्या समोर विमा मंजूर आहे का हे जर तुम्हाला दाखवत असेल तरच तुम्हाला विमा मिळतो। आता 2024मध्ये आता जे काही अधिसूचना वगैरे काढण्याचा प्रकार सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये विम्याचे वितरण होतील, त्याच्यामध्ये तुमचं काय आलं तर ते तुम्हाला 2024मध्ये दाखवेल, परंतु तुर्तास 2023चं जे बाकी आहे ते तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता। धन्यवाद।